शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा. जावली तालुक्यातील कुडाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीच्या परिसरामध्ये मोठमोठी झाडे आहेत. ही झाडे जुनी असून पावसाळ्यामध्ये सोसाट्याचा वारा आला की त्याच्या फांद्या तुटून कधी शाळेवर तर कधी जमिनीवर येऊन पडत असतात. सध्या पावसाळा सुरू असून याचा मोठा धोका संभवत आहे. अशा परिस्थितीत शाळेतील व अंगणवाडीच्या मुलामुलींना या ठिकाणी शिक्षण घ्यावे लागत आहे. यामुळे मुलांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून या परिसरातील धोकादायक स्थितीत असणारे वृक्ष तोडण्यात यावे अशी मागणी पालकांमधून होऊ लागली आहे. शासकीय तिजोरीवर डल्ला मारण्याचे धाडस करणाऱ्या ठगांना साताऱ्यात उघड पाडलं. जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाच्या कामात बनावट शिक्के चिठ्ठ्या वापरून तब्बल 3,90,900 रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. सातारा शहर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत खळबळ उडवून दिली आहे. पैशाला पाय फुटले, कामाचा पत्ता नाही. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांनीच ही फसवणूक उघडकीस आणली. सातारापासून अवघ्या 25 किलोमीटरवर असणाऱ्या ठोसेघरचा धबधबा पाहायला जिल्ह्यातून पर्यटक दरवर्षी पावसाळ्यामध्ये हजेरी लावत असतात. यावर्षीही मागील 5 दिवसापासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसामुळे डोंगर माथ्यावरील ओढे नाले वाहू लागले आहेत. यामुळे या भागात असणारे छोटे मोठे धबधबे डोंगर माथ्यावरून कोसळताना पाहायला मिळत आहेत. असाच सातारच्या जवळ असणारा प्रसिद्ध ठोसेघरचा धबधबा देखील ओसंडून वाहत आहेत. पावसाचा जोर वाढल्यानंतर याच धबधब्याचं अनोखं मनमोहक रूप पर्यटकांचं आकर्षित करत असते. ठोसेघर येथील दोन्हीही धबधबे आहेत हे दरी कपारीतून कोसळू लागल्यामुळे शनिवार रविवार पर्यटक हे धबधबे पाहण्यासाठी आवर्जून भेट देत आहेत. सकल नाभिक समाजाची अनेक वर्षापासूनची मागणी असलेल्या प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या भव्य स्मारकाला आणि पूर्णाकृती पुतळ्याला शासनाने मंजुरी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सकल नाभिक समाजाच्या वतीने साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा विशेष सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. स्मारकाच्या मंजुरीबद्दल सकल नाभिक समाज आणि सातारा जिल्हा महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने साताऱ्यात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि शिवेंद्रराजे भोसले यांचा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. जिल्हाध्यक्ष अंबादास दळवी यांनी मान्यवरांचा सत्कार करत या निर्णयाबद्दल सर्वांचे आभार मानले. फलटणच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा राजकीय एल्गार आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून केला आहे. श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद करण्याचा सतत डाव सुरू आहे. आता संघर्षाशिवाय पर्याय नाही असा थेट संदेश देत त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष पण तीव्र इशारा दिला आहे. रामराजे यांनी 6 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता कोकळी येथील अनंत मंगल कार्यालयात श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची विशेष सभा बोलवली आहे. सभासदांनी आपला सभासद क्रमांक घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन करत त्यांनी कारखाना बंद करण्यासाठी सुरू केलेल्या कुटील डावामागचे सत्य, कारखान्याचे भवितव्य आणि पुढील वाटचाल याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पावसाचे माहेरघर असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसाने महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेल्या वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. या रविवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सांडव्यावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी वासियांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गतवर्षी इतका पाऊस जून महिन्यात पडला नाही, मात्र जुलै महिन्याच्या प्रारंभापासूनच शहर व परिसरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले. आजही पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. गेल्या 3 ते 4 दिवसापासून महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महाबळेश्वर पाचगणीकरांची तहान भागवणारे पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण व नौका विहारासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा तलाव तुडुंब भरला आहे. वेण्णा लेकमधून महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटन स्थळांना पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. मध्ये पावसाचा जोर वाढला आहे. या मुसळधार पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलले असून पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला प्रसिद्ध लिंगमाळा धबधबा प्रवाहित झाला आहे. धबधब्याचे हे विलोभनीय दृश्य पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. धुक्याची चादर आणि सोसाट्याचा वारा यामुळे लिंगमाळा परिसराला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. या भागातून दिसणारे निसर्गाचे विलोभनीय दृश्य पाहून येथे येणारे पर्यटक मंत्रमुग्ध होत आहेत. निसर्गाच्या या अद्भुत रूपाचा आणि मुसळधार पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
पावसाचा जोर वाढत असल्यामुळे धबधबा परिसर आणि जंगलातील वाटा प्रचंड निसरड्या झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी अतिउत्साहात येऊन कोणत्याही धोकादायक ठिकाणी जाऊ नये. सेल्फी काढताना किंवा निसरड्या वाटेवरून चालताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे. फलटण पुसेगाव रस्त्यावरील ताथवडा घाटामध्ये आज सकाळी एक 4 चाकी गाडीवर मोठा दगड पडल्याने वाहन चालक योगेश पोपट जगताप राहणार जेजुरी तालुका पुरंदर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला, तर कारमध्ये असणारे इतर 3 जण गंभीर जखमी झाले असून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ, ज्योती चव्हाण यांनी तात्काळ आपल्या पथकासह भेट देऊन अपघाताचा पंचनामा करून जखमींना उपचारासाठी फलटण येथे दाखल केले. नुकताच पावसाळा सुरू झाल्याने ताथोडा घाट वारंवार छोटे मोठे दगड रस्त्यावर पडण्याच्या घटना घडत असून याबाबत संबंधित विभागाने ठोस उपाययोजना करून अशा प्रकारचे अपघात घडू नये याची दक्षता घेण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. वाई शहरातील फुलेनगर परिसरातील किवरा ओढ्यावर अवघ्या महिन्याभरापूर्वी उभारण्यात आलेला पर्यायी पूल रविवारी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसात वाहून गेला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पावसाच्या वाढत्या प्रवाहात पर्यायी पूल पूर्णपणे वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अवघ्या 1 महिन्यातच पूल कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 17 जुलै 2026 रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा फलटणला मुक्कामी येत असून फलटण नगरपालिका प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी केली आहे. वारकरी भाविक भक्तांची सोयीसाठी शहरामध्ये एकूण 2,500 शौचालयांची तात्पुरती उभारणी करण्यात येत असून त्यांच्या मदतीला फलटण शहरात असणारे हॉटेल व्यावसायिक ही पण आपली शौचालये वापरण्यासाठी देण्यात येणार आहेत, अशी माहिती फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्य अधिकारी श्री निखिल जाधव यांनी पालखी तळावर पालखी सोहळ्याच्या व्यवस्थेचा शुभारंभ करताना दिली आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गंभीर दुखापतीचा गुन्हा अवघ्या काही तासात उघडकीस आणण्यात शाहूपुरी गुन्हा प्रकटीकरण शाखेला मोठे यश आले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 3 संशयित आरोपींना शिरवळ एसटी स्टँड परिसरातून ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. 3 जुलै 2026 रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल झाला होता. यानुसार घटनास्थळावरील आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी करण्यात आली. तपासादरम्यान तांत्रिक बाबीचे विश्लेषण करत असतानाच या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ शिरवळ परिसरात शोध मोहीम राबवली. शिरवळ एसटी स्टँड परिसरात संशयित तरुण फिरताना दिसताच पोलिसांनी त्यांना जागीच पकडले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन कौशल्यपूर्वक चौकशी केली असता त्यांनी गंभीर दुखापतीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये साहिल प्रीतम कांबळे वय 18 वर्ष राहणार भोसले कॉलनी रामकुंड सदर बाजार सातारा, शुभम संतोष काकडे वय 20 वर्ष राहणार वडूद तालुका जिल्हा सातारा, सुशांत अर्जुन काळे वय 18 वर्ष राहणार पाटखळ तालुका जिल्हा सातारा यांचा समावेश आहे. या होत्या दिवसभरात घडलेल्या घटना. अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज.